आता मी तुमच्यासोबत असा अनुभव शेअर करते की त्यातून आम्ही हे शिकलो की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्याला न भीता घाबरून न जाता संयम ठेवला तर नक्की मात करता येते. भीती ही माणसाला कमजोर बनवते. मनात भीती नावाचा बागुलबुवा शिरला की तो आपल्याला कमजोर बनवतो. आपला आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला तरी धीर न सोडता त्याचा सामना करायचा हे मी माझ्या बाबाकडून शिकले. तरीही काही गोष्टी अशा असतात जेव्हा आपण खूप घाबरून जातो आणि भीती आपल्या मनावर राज्य करते. असेच काही प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे. लहान असताना आपण बऱ्याच गोष्टी घाबरत असतो. मी पाण्याला, सायकल चालवायला आणि केस असलेल्या बाहुलीला तर एवढे घाबरायचे की विचारू नका. खूप रडायचे. त्या बाहुलीवरून तर माझे भाऊ लग्न होईपर्यंत माझ्या भाऊ आणि बहिणींनी माझी टिंगल उडवली आहे. लग्नात तर त्यांनी मला एक केसवाली बाहुलीच गिफ्ट म्हणून दिली आणि त्याला वरून खूप गिफ्ट पॅक करून आत एक बाहुली. खूप हसले तेव्हा सगळे. पण आता जो किस्सा मी सांगणार आहे तेव्हा तर आमचे अख्खं गाव ह्या भीतीच्या जाळ्यात अडकले होते. तो काळ दिवस होता 26 जुलै 2005चा. या दिवसाने खूप जणांना वाईट आठवणी दिल्या आहेत हे माहीत आहे मला, पण अजूनही भीती दाटून येते. ह्या दिवसाची आठवण झाली की या दिवसापासून सर्वात जास्त भीती वाटते ती पावसाची, येणाऱ्या पुराची. आम्हाला पाऊस आणि दरवर्षी येणारा पूर हा काही नवीन नाही, पण त्यावर्षी आलेला पूर हा वेगळाच होता. जोरात वाढलेला पाणी आणि त्यामुळे या पुराने त्यांचा मर्यादा सोडून त्याच रूपात हे महापुरात झाले होते. तेव्हा मी कॉलेजला असले तरी तसे माझे वय 18-19 होते. आमचे घर मुळात रस्त्यापासून 8-9 फूट उंच होते. रस्त्याच्या समोर शेती आहे गावातील लोकांची आणि रस्ता त्यापासून 3-4 फूट वरती एवढी उंच असून देखील आमच्या घरात 4-5 फूट पाणी होते. समोर सर्व शेत पाण्याने भरलेली. थोड्या अंतरावर वाहणारी नदीने तर रौद्र रूप धारण केले होते. लाईट नाही. घर एवढ्या उंचावर असल्यामुळे कधीच घरात पाणी आले नव्हते आणि अचानक पाणी वाढत गेले. त्यामुळे बऱ्याच वस्तू ह्या पाण्यात भिजल्या. पाण्याचा जोरात एवढा होता की काही हलवा करायला अवधी मिळाला नाही. किराणा दुकान, त्यांचे नुकसान तर विचारू नका. भयानक शांतता, मुसळधार पाऊस आणि वारा, त्यात कुत्र्यांचे ते करकश आवाज नको वाटत होती. ती रात्र माझ्या आईचे बाबा म्हणजे माझे आजोबा नेमके त्यावेळेस आमच्याकडे राहायला आले होते. त्यांना एवढं पाणी बघायची कधी सवय नव्हती. त्यांना वयोमानाप्रमाणे भीती वाटली आणि त्यांचे पोट बिघडले. थोडा घाम फोडू लागला. त्यांना आम्ही बोलून धीर दिला. रात्रभर पाणी ठाम होते. ती रात्र गेली म्हणजे 25 जुलै, जी आत्ता आला होतो मंगळवार 26 जुलै. पाणी हळूहळू उतरले, पण तरीही पायाचा तळवा बुडेल एवढे पाणी घरात होते. म्हणजे समोर तर समुद्र वाटत होता. हळूहळू आम्ही साफसफाई करायला सुरुवात केली. सगळीकडे माती, घाण झालेली. सर्व दुकानात तर कडधान्यांची पोती भिजून त्यांचा वास येत होता. दुपारचे 4 वाजले. जोरात आवाज आला. घराजवळ डोंगर कोसळून काही घरे त्या खाली आली. बरे 20 तास होऊन सुद्धा रस्त्यावर 8-10 फूट पाणी होते. समोर पाणी आणि वरून डोंगर आल्यामुळे 50 माणसे तर त्यात गेली. जे मागच्या पायावाटाने धावत आले ते आमच्या घरात शिरले. काहींनी आपल्या माणसांना डोळ्यासमोर मातीच्या ढिगाऱ्यात जाताना पाहिले होते. खूप आक्रोश करत होते. आमची घर तर RCC बांधकाम असल्यामुळे काही धोका नव्हता. त्या रात्री आमच्या घरात आजूबाजूचे मिळून 60-70 जण होते. काही रडत होते. काहींची मुले, कोणाचा नवरा, कोणाची आई त्यात गेली ते रडत होते. अख्खी रात्र आम्ही भीतीमध्ये घालवली. कोणाचं झोपले नाही. पाणी अजूनही तेवढेच होते. त्यामुळे बाहेर जाणे शक्य नव्हते. मी रात्रभर अर्थवर्षीश म्हणत होते. दाखवत नसले तरी मोठी माणसे सुद्धा घाबरून गेली होती. 27 जुलै पाणी उतरले. आम्ही गुडघ्याभर चिखलातून बाहेरच्या रस्त्यावर आलो. परत कधी यायला मिळेल, काय करायचं काहीच माहीत नव्हते, कळत नव्हते. जवळच राहत असलेल्या माझ्या काकांकडे दुसऱ्या गावात गेलो. बातमी पसरली तसे मामा त्यांची माणसे मदतीला घेऊन आला. मावशी आम्हाला दोघांना घेऊन गेली. त्यांच्यासोबत मामा, मावशी, काका एकाच गावात राहत. मावशी आईपेक्षा मोठी असल्यामुळे आणि मामा गावात असल्यामुळे नेहमीच आजीकडे म्हणजे मामाकडे राहणे व्हायचं. आत्ता आजी नव्हती, त्यामुळे काही ना बोलता मावशीकडे राहायला गेलो. पहिल्यांदा आणली तेव्हा जाणीव झाली की माय मरो अनु मावशी जगू असे का म्हणतात याची.
तरीही भीती कायम होत. आई बाबा इकडेच होते. त्यात रस्ता वाहून गेला होता. दरड कोसळली होती. त्यामुळे लोक गाव सोडून जायचा विचार करत होता. दुकान चालेल की नाही काहीच कळत नव्हते. पण त्याने जिद्दीने या भीतीवर मात करायचे ठरवले. सर्व काही विस्कळीत झाले होते. ते पूर्वग्रस्त व्हायला बराच काळ जायला हवा होता. त्यात खूप अफवा उठत होत्या. आत्ता इथे कोणी राहणार नाही, रस्ता नाही. त्यात ही दुर्घटना ज्यांच्या बाबतीत झाली होती त्यांचे मानसिक संतुलन तेव्हा व्यवस्थित नव्हते. त्यामुळे आशेचा एकही किरण दिसत नव्हता. मनात एकच भीती, आत्ता पुढे काही लोक नाहीत तर दुकान कसे चालणार? पुढे पोटापाण्याचे काय? सर्व नातेवाईक होते. सगळ्यांनी धीर दिला. लगेच ती मदत करायला ते तयार होते. पण कोणाचे मध्ये राहणे बाबांना पटत नव्हते. दिवाळीपर्यंत वाट बघू आणि ठरवू असे म्हणून त्याने दुकान चालूच ठेवले. राहायला तात्पुरते दुसरं घर घेतले. आमच्या नातेवाईकांचेच होते. 8-9 महिने घर इकडे आणि दुकान तिकडे असे घालवले. धंद्यावर थोडा परिणाम झाला होता. त्यात गाव म्हटल्यावर भूत आहेत अशी अफवा पण येत होती. वाचवा असे आवाज ऐकू येतात असे देखील बरेच जण बोलायचे. तरीही त्यांनी काय करू, कसे होणार असा विचार न करता प्रयत्न चालू ठेवले आणि काळ हाच उत्तम उपाय ठरला. परत सर्व जनजीवन सुरळीत झाले. रस्ता बांधला गेला आणि आता तिथे डोंगर खाली आला. तिथे आधी राहत असलेल्या जी माणसे सुखरूप वाचली होती त्यांनी नवीन घरे देखील बांधली आहेत. अजूनही पाऊस आला, पूर आला की या आठवणी काळजावर घाव घालतात. पण या निसर्ग संकटाला माणसांच्या अफवांना न घाबरता, कोणतीच भीती न बाळगता धैर्याने समोर गेले. माझे बाबा वयाचे 45-50 ह्या टप्प्यात त्यांनी ही भीतीवर मात केली आणि आज अख्ख्या प्रचंड क्रोशीत त्यांची एक यशस्वी व्यापारी म्हणून नाव आहे. सलाम तुमच्या हिंमतीला पप्पा. हा कथा तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक